अमरावती जिल्ह्याच्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी 7 वाजतापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली। प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी बेलोरा येथे आपलं मतदान केलं असून आता सर्व मतदारसंघामध्ये दौरे सुरू आहे। काय भाऊ एकूणच मतदारांचा कौल हा कसं वाटतं? आम्हाला असं वाटत होतं की आम्ही इतकी भरभक्कम अशी स्थिती निर्माण होणार नाही, पण आता जर पाहिलं तर प्रचंड सगळ्या भागातला मी दौरा करून आलेलो आहे आणि सिटीचं जोरदार वातावरण आहे। लोकांना असं म्हणणं आहे की तिसरा पर्याय आम्हाला चांगला भेटला आणि तो तिसरा नेत्राच्या बरोबर आहे। असं वाटतं ज्या प्रकारे आपण सुरुवात केली होती, पहिले फॉर्म भरल्यानंतर बी टीम सुद्धा नाव आपल्याला राणा आणि बाकी विरोधकांनी दिलं। त्यानंतर जेव्हा आपला प्रचार ग्रामीण क्षेत्रामध्ये प्रचार आणि सभा सुरू झाले त्यानंतर काय हवा असं? खरं तर आम्ही जे मुद्दे घेऊन गेलो त्या मुद्द्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता। म्हणजे 100 सभा झाल्या आणि दुसऱ्या पक्षाच्या 10च्या वर सभा नाही आहे, याचाही मोठा गॅप आहे प्रचार यंत्रणेमध्ये आणि तो आम्ही भरून काढला आणि आमचे विचार घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि चांगलं यश आलेलं आहे। सगळ्या पार्टीतले लोक कमी जास्त प्रमाणात सिटीला मतदान करत आहेत आणि मला वाटते प्रचंड मोठ्या संख्येनं दिनेश बुब निवडून येणार आहे। प्रहारची जी भूमिका राहिली ग्रामीण भागामध्ये जे विचार गेले, शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची सीट आहे, एक कार्यकर्ता निवडून द्या आणि जो प्रतिसाद मिळत आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये, जेव्हा मी सुद्धा आपल्यासोबत होतो, जो प्रतिसाद पहिले दर्यापूरला प्रतिसाद नव्हता, नंतर स्वतः दर्यापूर मतदारसंघाचा आमदार बळवंत वानखळे असून आपण अंजनगाव आणि दर्यापूरमध्ये भारी दिसत आहोत। प्रॉपर त्या वानखळेबद्दल खूप नाराजी आहे तिथल्या लोकांची आणि त्याचा रिॲक्शन आमच्या सिटीसाठी फार सकारात्मक आहे आणि मला वाटते का तिथं आम्ही किमान 15,000चा लीड घेऊ। जी सभा झाली हा जो विषय झाला सायन्सपूर मैदानाचा, सायन्सपूरची परवानगी आपल्याकडे रीतसर होती आणि नंतर मग आपल्याला जिल्हा स्टेडियम देण्यात आलं। आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला जिल्हा स्टेडियम दिलं नाही, यामुळे काहीतरी या मतदानावर फरक होणार। कायदाप्रेमी लोक कायदा तोडणाऱ्याच्या बाजूने राहणार नाही आणि अशा प्रकारची दडपशाही केली तर त्याचं उत्तर सामान्य माणसं देत राहतात। पिक्चरमधल्या एखाद्या सीनमध्ये जेव्हा डाकू काही अतिरेक करतं आणि त्यावेळेस एखाद्या हिरोची एंट्री होते त्याचं ते लोक टाळ्या वाजवतात, भाग आहे। तर अशा स्थितीत सध्या अमरावती जिल्ह्याचं वातावरण आहे आणि त्यांची जी सक्ती आहे ती आम्ही तोडली आणि मैदान कोणतंही असो ते आम्हाला मारता येतं आणि ते आम्ही दाखवलं सुद्धा। कोणत्याही गेममध्ये तुम्हाला हरवता येतं। मैदान बदललं पण माहोल बदलला नाही। इकडे अमितजी शाह आणि दुसरीकडे राहुलजी गांधी असताना सुद्धा चर्चा मात्र प्रहारची होती। हा सगळ्यात मोठा विजय होता आमचा। एकूणच शेवटचा प्रश्न, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री स्वतः या सभेमध्ये आले होते, अमित शाह यांच्यासोबत उपमुख्यमंत्री होते, एकीकडे प्रहारची सभा सुरू होती। हो, या सुरुवातीपासून जेव्हापासून आपण दिनेश बुबचं नामांकन भरलं, आपण स्वतः एनडीएचे घटक पक्ष म्हणून आहे, आपल्यावर किती प्रेशर असणार किंवा त्याचे पडसाद आता राज्यात उमटणार? नाही, पाहू आता येत्या काळात समोर कसं जायचं, काय करायचं। फक्त आता राजू शेट्टी हे शेतकऱ्याचे लढाई लढतं आणि म्हणून आम्ही त्यांना बिनशर्त दिसत आहे। त्याच पद्धतीनं लोक समोर येत आहे आणि दिनेश बुब एक चांगला पर्याय लोकांच्या समोर असल्यामुळं लोकांमध्ये सकारात्मकता खूप आहे। नाहीतर मतदानाची संख्या पण कमी झाली असती, टक्केवारी, पण दिनेश बुबच्या उमेदवारीमुळे त्याला एक थोडीशी या मतदारसंघात ते म्हणतो ना जान आलेली आहे। मुस्लिम मतं ओळायला किती प्रहारने प्रभावी ठरणार असं आपण मुस्लिम हिंदू असं काही गणित नाही मांडलं, पण विजय आपला होईल। विजय आमचा होईल। जातीपातीचं राजकारण न करून आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी राजकारण करतो। शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी ही सीट आहे आणि प्रहारची सीट नक्की निवडून येणार। राणा 3ऱ्या नंबरवर राहणार या प्रकारचं मत आमदार बच्चू कडू